घड्याळ आणि दिशा या दोन टॉपिकशी रिलेटेड असलेला हा प्रश्न आहे आणि हा पूर्ण कन्सेप्च्युअल प्रश्न आहे, व्यवस्थित समजून घ्या। बघा, घड्याळाचा तासकाटा 9 वाजले असता वायव्येकडे दिशा दाखवतो। आता 9 वाजलेले असताना घड्याळाचा जो तासकाटा आहे, ओके, ऍक्च्युअल जी स्थिती आहे, इथं घड्याळाच्या काट्यांच्या दोन स्थित्या असणार आहेत, जी तुमच्या डोक्यात असणार आहे ती ऍक्च्युअल स्थिती आणि जी प्रश्नात दिलेली आहे ती एक स्थिती। तर 9 वाजता घड्याळ ही अशी दिसते, पण इथं म्हटलंय 9 वाजले असता वायव्येकडे दिशा दाखवतो, तासकाटा वायव्येकडे दिशा दाखवतो, म्हणजेच हा जो तासकाटा आहे तो 45 डिग्रींनी पुढे सरकलाय किंवा 45 डिग्रींनी घड्याळाच्या काट्याच्या दिशेत पुढे सरकलाय। म्हणजे प्रत्येकच काटा 45 डिग्रींनी घड्याळाच्या काट्याच्या दिशेत पुढे सरकणार आहे। मग प्रश्न विचारलाय, घड्याळाचा मिनिट काटा कोणती दिशा दाखवेल? मिनिट काटा उत्तर दिशा दाखवत होता, पण 45 डिग्रींनी पुढे गेला तर तो ईशान्य दिशा दाखवेल। किती डिग्रींनी पुढे गेलाय, किती डिग्रींनी घड्याळाच्या काट्याच्या दिशेत गेलाय का घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेत गेलाय बघायचं आणि उत्तर द्यायचं। सेम कन्सेप्टचा अजून एक प्रश्न आहे की बाबा 12 वाजतात, आता 12 वाजतात तेव्हा ऍक्च्युअल स्थिती कशी असते घड्याळांच्या काट्यांची? ही अशी। इथं म्हटलंय 12 वाजतात तेव्हा त्याचे काटे ईशान्य दिशा दाखवतात, म्हणजे दोन्ही काटे ओके 45 डिग्रीनं पुढे सरकलेले आहेत, 45 डिग्रींनी पुढे सरकलेले आहेत। तर 6 वाजता तासकाटा 6 वाजताची ऍक्च्युअल स्थिती अशी असते, पण ते 45 डिग्रीनं पुढे जातील, म्हणजेच जो तासकाटा आहे तो नैऋत्य दिशा दाखवणार आहे। कोणताही काटा असेल तो किती अंशानं पुढे सरकलाय की मागे सरकलाय याकडे लक्ष द्यायचंय। मग तुम्हाला कुठलाही काटा विचारू द्या, तुमचा प्रश्न विदाउट कन्फ्युजन सॉल्व्ह झाला पाहिजे, एवढी तुमच्याकडून अपेक्षा आहे।